मागी बहुता जन्मी हेची करीतो आलो आम्ही. भवतापश्रमी दुःखे पिडिली निभवत्या. गरजू हरीचे पवाडे मिळो वैष्णव बागडे. पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये. भाव शुद्ध नामावळी हर्षी नाचू पिटू टाळी. घालू तया तळी कळी काळ त्याबळी. काम क्रोध बंद खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. पाठीमागे अनेक जन्मात आम्ही हेच काम करीत आलेलो आहोत. या संसार तापाच्या कष्टाने जे दुःखी झालेले आहेत, श्रमलेले आहेत, त्यांना शांत करणे हेच आमचे काम आहे. आम्ही शूर वैष्णव जमून हरिकीर्तनाच्या गजरामध्ये पाषाणरूपी हृदयी माणसाला सुद्धा त्याच्या हृदयातूनही करुणेचे पाझर फोडू. श्रीहरीचे नाम आम्ही शुद्ध भावाने घेत राहू आणि मोठ्या आनंदाने नाचत नाचत टाळ्या पिटू. या योगाने प्रत्यक्ष कळी काळाला सुद्धा आम्ही पायाखाली तुडू. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही काम क्रोधादी विकार बंदीखान्यामध्ये टाकून आम्ही इंद्रियांचे मालक झालो असून आम्ही गोसावी बनलेला आहोत. अमर तू खरा नवे कैसा मी दातारा. चाल जाऊ संता पुढे वाद सांगेन निवाडे. तुझ नाव जर नाही तर माझे दाव काही. तू जर रूप नाही तर माझे दाव काही. खेळशी तू लिळा तेथे मी काय वेगळा. साथ तू लटका तैसा मीही म्हणे तुका. देवा तू अमर आहेस आणि मी मात्र तसा नाही असे कसे होऊ शकेल. चल आपण जाऊया आणि या वादग्रस्त प्रश्नाच्या निर्णयासाठी आपण संतांच्या जवळ जाऊ. तुला जर नाम नसेल तर मला तरी ते कसे काय असेल. तुला जर रूप नाही तर मला तर ते कोठून येणार. मग माझे रूप मला दाखव. तू अनेक प्रकारच्या लीला खेळत असतोस, त्याहून मी काय वेगळा आहे का. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे तू खरा किंवा खोटा असशील त्याप्रमाणेच मी सुद्धा खरा किंवा खोटा आहे. मंत्र चळी पिसी लागते सत्वरू. अबद्ध ते फार तरले नामी. अशौच तो बाधी आणि का अक्षरा. नामने दुसरा घेता तरी. राज ज्ञान घातू चुकता होय वेळ. नाम सर्व काळ शुभदायक. आणि का भजना बोलिला निषेधू. नाम ते अभेदू सकळामुखी. तुका म्हणी तपे घालिती घालणी. वेशा उद्धरुणी नेली नामे. काही मंत्र असे असतात की त्यामध्ये काही उच्चाराची जर चूक झाली तर ताबडतोब वेळ लागण्याची वेळ येते. परंतु या भगवंताचे नाम कसेही वेडेवाकडे जरी गायले तरी सुद्धा ते नाम तारून नेते. इतर मंत्र अशुद्ध अवस्थेमध्ये जर म्हटले तर ते म्हणणाऱ्याला बाधक ठरतात. परंतु नाम हे अर्धवट झोपेत असताना जरी म्हटले तरी ते सुद्धा म्हणणाऱ्याला तारत असते. इतर गायनाच्या वेळेला रागाचे ज्ञान आवश्यक असते. त्यात जर काही चूक झाली तर मात्र घात होतो. नाम मात्र नेहमीच शुभकारक असते. इतर काही भजनांचा विधिनिषेध सांगितलेला आहे, पण नाम हे सर्व जातींनी सदैव घ्यावे असेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, इतर जपतपादी खडतर साधने जीवाला धोका निर्माण करू शकतात, पण नामाने बिनधोकपणे कार्य साधले जाते. नामोच्चाराने गणिकेचा सुद्धा उद्धार होऊन गेला आहे. नवती ते संतो करिता कवितू. संताचे ते आप्त नव्हते संतो. येथे नाही वेश सरते आडनावी. निवडे घाव डाव भावांगी. नवती ते संतो धरिता भूपळा. करिता वाकडा प्रावरण. नवती ते संत करिता कीर्तन. सांगता पुराणे नवते संत. नवती ते संत वेदाच्या पठणे. कर्म आचरणे नवती संत. नवती संत करिता तपतीर्थाटणे. सेविली आवण नवती संत. नवती संत माळा मुद्रांच्या भूषणे. भस्म उद्भोळणे नवती संत. तुका म्हणे नाही निसरला देही. तू अवघे हे संसारिको. केवळ कवित्व केल्यामुळे कुणी संत होत नाही. संतांची आप्त किंवा नातेवाईक असल्यामुळे कुणी संत बनत नाही. संतांचा केवळ वेश धारण केल्यामुळे किंवा संत हे आडनाव धारण केल्याने कुणी संत बनत नाही. संतत्व येण्यासाठी तसा अधिकारच अंगी बांधून जो वेगळा निवडला जातो तोच खरोखर संत असतो. हातामध्ये भिक्षेसाठी भोपळा घेऊन अंगावर चिंध्या वागवून वाखळ पांघरून जर कोणी फिरत असेल तरी सुद्धा तो संत होऊ शकत नाही. केवळ कीर्तन केल्याने कुणी संत होत नाही. कुणी पुराण सांगितले म्हणून संत बनत नाही. वेद पठन करणारा सुद्धा संत असतो असं नाही.
किंवा नाना कर्माच्या आचरणाने कुणी संत बनत नाहीत. तपश्चर्या तीर्थयात्रा केल्याने कुणी संत बनत नाही किंवा रानावनात जाऊन बसल्याने कुणी संत होत नाहीत. गळ्यामध्ये माळा, कपाळावर मुद्राभूषणे घातल्याने किंवा सर्वांगावर भस्माची उठी धारण केल्याने संत होता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देहभावाचे निरसन झाल्याशिवाय कुणी संत होत नाहीत. जोपर्यंत देहभाव टिकून आहे, देहभावाचा आत्मभाव होत नाही, तोपर्यंत ते सर्व संसारी आहेत असेच समजावे. हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. हे देवा, तुझा विसर आम्हाला कधीच होऊ नये, हे एवढेच आम्हाला फक्त कृपादान तू दे. तुझे गुणगान मी मोठ्या प्रेमाने गाईन, हीच माझी खरी प्राप्ती आहे. याशिवाय मला मुक्ती नको किंवा धनसंपदाही नको, नेहमी संतांची संगत मात्र असावी. तुकाराम महाराज म्हणतात, इतके सर्व दिल्यानंतर मग देवा मला सुखाने या गर्भवासाला घाला, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला घातलं तरी चालेल. भाग्यवंता हे परवडे, करीती जोडी जन्माची. आपुलाल्याला हो भावे, जे ज्या व्हावे ते आहे. इच्छा भोजनाचा दाता, न लगे चिंता करावी. तुका म्हणी आल्या थाऱ्या, वस्तू बऱ्या मोलाच्या. जो भाग्यवंत असतो त्याचा प्रकार असा आहे की चांगल्या जन्माची प्राप्ती करून घेत असतो. जे ज्याला हवे ते त्याला त्याच्या भावनेप्रमाणे मिळत असते. हा भगवंत इच्छेप्रमाणे हवे ते भोजन देत असतो, यासाठी कुणी चिंता करू नये. तुकाराम महाराज म्हणतात, चांगल्या किमतीच्या वस्तू या ठिकाणी वस्तीला आलेल्या आहेत. वंचून या पिंडू, भाता दानो करी लंडू. जैशी याची चाली वरी, तैसा अंतरला दुरी. मेला राखे दिसू, जाले पणो झाले ओसू. तुका म्हणे देवा, लोभे न पुरेची सेवा. आपल्या देहाने सेवा न करता हा बलिष्ठ मनुष्य श्राद्धाच्या दिवशी भाताचे पिंडाचे दान मात्र करीत असतो. अशी याची वागणूक असल्यामुळे हा देवापासून दूरच राहतो. पितर जिवंत असेपर्यंत हा कधी त्यांची साधी चौकशी सुद्धा करीत नाही आणि ते मेल्यानंतर मात्र ध्यानात ठेवून श्राद्ध आठवणीने करीत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोभी माणसाची सेवा देवाला पोहोचत नाही. अधीरा माझ्या मनात ऐके की मातू, तू का रे दूषितो निरंतरू. हेची चिंता काय खावे म्हणूनी, भले तुझ होणी पक्षीराजू. पहाते चातकोने घे भूमी जळा, वरुषे उन्हाळा मेघतया. सकळ यातीमध्ये ठक हा सोनारू, त्या घरी व्यापारो झाली याचा. तुका म्हणी जळी वनी जीव एकू, तया पाशी लेखो काय असे. या अभंगामध्ये महाराज आपल्या मनाला सांगतात की हे उतावळ्या मना, तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू निरंतर असा दूषित का बरे राहतोस. तुला पोटाला खायला नाही म्हणून हीच तुझ्या मनात चिंता लागली आहे का. अशी चिंता न करणारे पक्षी सुद्धा तुझ्यापेक्षा पुष्कळ चांगले आहेत की. ते चातक पक्षी पहा, ते जमिनीवर पडलेले पाणी कधीच पित नाहीत. म्हणूनच त्यांच्यासाठी भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा मेघामधून पाण्याचा वर्षाव होतो. सर्व जातीत फसवणारा सोनार असतो तरी त्याच्याही घरी झारेकरी काम करून सोने मिळवतात आणि आपले पोट भरतात. तुकाराम महाराज म्हणतात, वनामध्ये आणि पाण्यामध्ये सुद्धा जीव आहेत, पण त्यांच्याजवळ कसलाही साठा नाही. हे नीट विचार कर आणि तू हे समजून घे. का रे नाटविषयी कृपाळू देवासी, पोषतो जनासी एकला तू. बाळा तुझा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. फुटती तरवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली. तेने तुझी काय नाही केली चिंता, राहेच्या अनंता आठवणी. तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभरू, त्याचे निरंतरू ध्यान करी. तू कृपाळू देवाला का बरी आठवत नाहीस. तो देवच सर्व जगाचे पालन पोषण करतो, बाळासाठी दुधाची निर्मिती करतो आणि तोच गर्भामधील बालकाला आणि स्तनामधील दुधाला सुद्धा एकदमच निर्माण करीत असतो. भर उन्हाळ्याच्या दिवसात तरुवरांना झाडांना नवी नवी पालवी फुटते, त्यांना पाणी कोण घालतो. अशा या देवाने तुझी चिंता केली नसेल का. त्या आनंदाची आठवण करून तू स्वस्थ राहा. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे नावच विश्वंभर आहे त्या देवाचे तू निरंतर ध्यान करीत जा. उदारा कृपाळा पतित पावना,
मृदे नारायणा साच तुझे वर्णिलाशी जैसा जानता नेनता तैसा तू अनंता साच होशी दैत्या काळ भक्ता मेघ श्याम मूर्ती चतुर्भुज हाती शंखचक्र काम इच्छा तया तैसा होशी राणी यशोदेच्या स्तनी पान करी होऊनी सकळ काहीच न होशी तुका म्हणे याशी वेदग्वाही. हे नारायणा उदारा, तू कृपाळू आहेस, तू पतित पावन आहेस. अशा प्रकारची तुझी ब्रिजे सत्य आहेत. हे अनंता, जाणतेपणाने किंवा नेमकेपणाने जे कुणी तुझे वर्णन करतात त्याप्रमाणे तू होत असतोस. दुष्ट लोकांना तू काळाप्रमाणे आणि भक्तांना मेघश्याम अशा मूर्तीप्रमाणे दिसतोस. गोपिकांच्या इच्छेप्रमाणे तू कुंजवनामध्ये प्रेमिक झालास आणि यशोदेच्या मांडीवर बसून बालरूपाने तू तिचे स्तनपान केलेस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू सर्व होऊन सुद्धा काहीच होत नाहीस, याला वेदांची साक्ष आहे. ऐका संत जन उत्तरे माझे बोबडे बोलू, करे लाड तुम्हा पुढेही कोणी जणी कोपालू. उपाय साधनू ऐका कोण गती अवगती, दृढ बैसोनी सादर तुम्ही धरावे चित्ती. धर्मतयाशी घडी रे ज्याचे स्वाधीन भाजू, कर्मतयाशी जोडे रे भीत नाही लाजू. पुण्य ते जाणारे वाईनू पर उपकाराचे, पर पिळा पर निंदारे खरे पाप तयाचे. लाभ तयाशी झाला रे मुखी देव उच्चारे, प्रपंचासाठी गुंतला हानी तयाशीच थोरी. सुख ते जाणारे भाईनू संत समागम, दुःख ते जाणारे भाईनू समतेथे विषम. साधन तयाशी साधे रे ज्याची स्वाधीन बुद्धी, पराधीनाशी आहे घातरे थोर जाण संबंधी. मान पावे तू आगळा मुख्य इंद्रिये राखे, अपमानी तो अधर रस स्वाद चाखे. जाणता तयाशी बोलिजे जाणे समाधानू, नेनता तयाशी बोलिजे वाद करे भूषणू. भला तू चेक जाणारे गया वर्जन करी, बुरा धन नष्ट मेळवी परदार जो करी. आचारी अन्न काढी रे गायी अतित भागू, अनाचारी करी भोजन ग्वाही नसता संग. सोहित तेनेची केली रे भूती देखिला देव, अनहित तयाचे झाले रे आणि अहम भाऊ. धन्य जन्मातेची आले रे एक हरीचे दासू, दिगते विषयी गुंतले केला आयुष्या नासू. जो हरी तोची एक जाणारे जाणे सिद्ध लक्षणी, वेद सर्व तो भुले रे वरदळ भूषणी. बळी आडा तोची जाणारे भक्ती दृढ शरीरे, गांड्यात याशी बोलिजे एक भाव न धरी. खोल तू वचन गुरुचे जो गिळूनी बैसे, उथळ धीर नाही अंगिरे म्हणे होईल कैसे. उदार तू जीव भावरे ठेवी देवाचे पायी, कृपण तयासी बोलिजे पेडे उपाधी डाई. चांगले पण तेची रे ज्याचे अंतर शुद्ध, ओंगळ मळीन अंतरी वाणी वाहे दुर्गंध. गोड तेची एक आहे रे सार विठ्ठल नाम, कडू तो संसार रे लक्ष 84 जन्म. तुका म्हणे मनाधरी रे संत संगती सोयी, न लगे काही करावे राहे विठ्ठल पायी. हे संत सज्जन हो, माझे बोबडे बोल तुम्ही ऐका. मी तुमच्या जवळ लाड करून बोलत आहे, याबद्दल मनामध्ये कुणी राग धरू नका. चांगली गती कोणती आणि अधोगती कोणती हे तुम्ही एकाग्र चित्ताने नीट ऐकून घ्या. दृढ चित्तामध्ये धारण करा. ज्याच्या स्वाधीन स्वतःची बायको आहे त्याच्याकडूनच गृहस्थाश्रमामध्ये नीट धर्म घडून येतो, आणि ज्याला कधी भीती लाज वाटत नाही त्याच्याकडूनच कर्म घडत असते. हे माझ्या बंधूंनो, परोपकार हेच पुण्य आहे, आणि दुसऱ्याची निंदा करणे आणि दुसऱ्याला पीडा देणे हेच पाप आहे असे जाणा. जो मुखाने देवाचे नाम नेहमी उच्चारतो त्याला निश्चितपणाने लाभ होतो, आणि जो केवळ प्रपंचामध्ये गुंतून राहतो त्याची फार हानी होते. हे बंधूंनो, संतांचा सहवास संतसंग हेच खरे सुख तुम्ही माना. आणि ईश्वर हा सर्वत्र समत्वाने असून त्याविषयी विषम भावना मनामध्ये बाळगणे हे दुःख आहे. ज्याची बुद्धी स्वतःच्या स्वाधीन असते त्याला सर्व प्रकारची साधने साध्य होतात, आणि जो दुसऱ्याच्या बुद्धीप्रमाणे वागतो त्याचा मोठा घात होतो. जो कोणी आपल्या मुख्य इंद्रियांचे रक्षण करतो त्याचा सर्वत्र मान होतो, आणि जो स्त्रियांच्या अधर रसाच्या गोडीत रमून जातो त्याचा सर्वत्र अपमान होतो. जो सारभूत तत्व जाणीत असतो
त्याला जाणता असे म्हणतात. आणि तो इतरांबरोबरच शुष्क वादविवाद करतो त्याला नेंता असे म्हणतात. जो गयेला जाऊन आपल्या वडिलांची श्राद्धाची कर्मे करतो तो भला समजावा, आणि जो द्रव्य मिळवून परद्वार करतो तो वाईट समजावा. जो भोजनाच्या वेळी गाय आणि ब्राह्मण यांच्यासाठी घास काढून ठेवतो तोच आचारवान आहे, आणि कुणालाही साथीला न घेता जो एकटाच भोजन करतो तो अनाचारी समजावा. ज्याने सर्व प्राणी मात्रामध्ये देव पाहिला त्याने आपले हित साधले, आणि जो अहंकाराने वागतो त्याने मात्र स्वतःचे अहित केले असे समजावे. जन्माला येऊन जे भगवंताचे दास झाले ते खरोखर धन्य आहेत, आणि जे कोणी विषयामध्ये गुंतले आहेत त्यांचा धिक्कार असो. त्यांनी आपल्या आयुष्याचा नाशच केला असे मानावे. जो सिद्धांची लक्षणे ओळखतो त्याला खरा जाणणारा समजावा, आणि जे कोणी वरकड भूषणामध्ये भुलतात ते वेडसर आहेत. ज्याच्या ठिकाणी ईश्वराची भक्ती दृढ स्वरूपाची आहे तोच एक बलवान असतो. जो एकनिष्ठ भाव धरून राहत नाही तो गावंढळ समजावा. जो आपल्या गुरुचे वचन हृदयामध्ये साठवून ठेवतो तो सखोल समजावा, आणि ज्याला कसलाही धीर नसतो, कसे होईल अशी त्याला चिंता लागलेली असते तो उथळ समजावा. जो देवाच्या पायी आपला जीव समर्पण करतो तो उदार समजावा, आणि व्यवहाराच्या विविध उपाधीमध्ये जो पडतो तो कृपण आहे असे मानावे. ज्याचे मन शुद्ध आहे तोच चांगला असतो, आणि ज्याचे अंतकरण मलिन असून वाणीने जो घाणेरडे बोलतो त्याला वाईट मानावे. विठ्ठल नामाचे सारभूत असे गोड तत्व असून 84 लक्ष योनीमधून फिरणारा आणि संसारामध्ये वेग्र होणारा कडवट समजावा. तुकाराम महाराज म्हणतात, हे म्हणा संतांच्या संगतीची सोय तू नीट धर आणि विठ्ठलाच्या पायी लाग. तुला इतर कुठलाही उपाय करण्याची, कुठलीही साधने करण्याची कसलीही जरुरी नाही. एका खडी करावा कैवाडू नाही तरी आला नाडू. स्मरा पंढरीचा देव मनी धरून या भाऊ. खचविली काळी उगवा लवला हे जाळी. गजर नामाचा करा लवला हे वाचा. घरटी चक्र फेरा जन्म मृत्यूचा भोवरा. नाना व्यासांची जोडी तृष्णा करी देशधडी. चरणी ठेवा चित्तू मनवा देवाचे अंकित. छंद नानापरी कळा न पविजे हरी. जगाचा जनिता भुक्ती मुक्तीचा हि दाता. धनी माझे माझे भार वागविषयी ओझे. यांची कार्य गेली बुद्धी नाही तरा याची शुद्धी. टणक धाकुली अवघी सरती विठ्ठली. ठसा त्रिभुवनी उदार हा शिरोमणी. डगमगी तो वाया जायो धीर नाही गोता खायो. ढळो नाही जरी लाभ घरी चिया घरी. नाही ऐसे राही काही नाशी वंत देही. तरणा भाग्यवंतू नटे हरी कीर्तनातू. थडी टाकी पैल तिरू बाहे ठोके होय विरू. दया तिचे नावू अहंकारू जाय जवू. धनधान्य हेवा नाडे कुटुंबाची सेवा. नाम गोविंदाचे घ्या रे ह्याची भाग्यसाचे. पर उपकारा वेचा शक्ती निंदावारा. फळ भोग इच्छा देवा आहे जया तैसा. बरवायसा छंदू वाचे गोविंदू गोविंदू. भविष्याचे माथा भजन न द्यावे सर्वथा. माग लागला नुसंडी हळसे माते घाली तोंडी. यश कीर्ती मानू तरी जोडे नारायणू. रवी लोपे तेजे जरी हारपे हे दुजे. लकार लाविला असतानास ताची उगला. वासनेची धाडी बंद खोड्या नाड्या वेडी. सरते न कळे काय झाकी येले डोळे. खंतिते न धरा होणे गाढव कुतरा. सायासाच्या जोडी पिके काढिल्या पेडी. हाती हित आहे परी न करेशी पाही. अलंकार लेणे त्यारे तुळशी मुद्राभूषणी. ख्याती केली विष्णुदासी तुका म्हणे पहा कैसी. हे लोक हो, तुम्ही ईश्वराविषयी निर्धार करा, नाहीतर तुमच्या भाग्याला प्रतिबंध होईल. मनामध्ये भाव धरा आणि तुम्ही पंढरपूरच्या विठ्ठलाचे नाम स्मरण करा. या काळाने तुम्हाला खचवून टाकला आहे, म्हणूनच त्याच्या जाळ्यातून तुम्ही लवकर स्वतःला सोडवून घ्या. यासाठी या विठ्ठलाच्या नामाचा गजर वाणीने मोठ्या त्वरेने करा.
नाहीतर जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये सापडून भोऱ्यामध्ये पडाल. नाना प्रकारच्या लाभांचा हव्यास मनामध्ये धराल तर ही हाव तुम्हाला देशोधडीला लावील. देवाच्या चरणी चित्त अर्पण करून त्याचे सेवक आहोत असे म्हणा. नाना प्रकारचे छंद आणि कलाकुसरीचे वागणे आणि काही हा श्रीहरी मिळत नाही. हा भगवंत सर्व जगाला जन्म देणार असून सर्व ऐश्वर्य भोग आणि मुक्ती सुद्धा देणार आहे. असे असल्यामुळेच माझे माझे असे म्हणू नका. उगीच फुकटचे ओझे का वाहता. यांना तरुण जाण्याची शुद्धी नाही अशी यांची बुद्धी कार्य केली. या विठ्ठलाच्या ठिकाणी लहान थोर सर्व सारखेच आहेत असा हा उदारांचा शिरोमणी विठ्ठल याचा ठसा सर्व त्रिभुवनावर पडलेला आहे. याविषयी जो डगमगतो तो वाया जातो आणि ज्याला धीर नाही तो गोते खातो. जर घरच्या घरी चांगला लाभ मिळत असेल तर नित्य नियमापासून कधी ढळू नये. हा देह नाशिवंत आहे तो नाही असेच समजून तू राहा. हरिकीर्तनामध्ये जो प्रेमाने नाचतो तोच खरा तरुण आणि भाग्यवंत असतो. जो भाऊ ठोकून पहिल्या तीराला संसार नदीतून पोहोच जातो तोच खरा शूर होय. मनामधील अभिमान जीवानिशी घालिवणे याचेच नाव दया असे आहे. धनधान्याची हाव धरून सतत कुटुंबाची सेवा करणे ही मोठी नडणारी गोष्ट आहे. गोविंदाचे नाम घेणे ही खरोखर भाग्याची गोष्ट आहे. परोपकार करण्यामध्ये शक्ती खर्च करा आणि कुणाची सुद्धा निंदा करू नका. ज्या फळाची किंवा भोगाची तुम्ही इच्छा कराल त्याप्रमाणे देव तुम्हाला ते देत असतो. वाणीने नेहमी गोविंद गोविंद असे म्हणण्याचा छंद धारण करा. भविष्य काळामध्ये म्हातारपणी भजन भक्ती करू असे अजिबात समजू नका. देवाच्या प्राप्तीचा जो मार्ग सापडला आहे तो कधी सोडू नका. यामध्ये जर आळस कराल तर तोंडात माती पडेल. नारायणाची प्राप्ती करून घ्याल तर तुम्हाला यश कीर्ती आणि मान सन्मान सुद्धा मिळेल. जर दुजाभाव नाहीसा होईल आणि तुमच्या प्रकाशापुढे सूर्याचे तेज सुद्धा फिके पडून जाईल. शांत असतानाही नसलेला लकार लबाडीचा भाव उगीच कशासाठी लावून घेता. वासनेची धाड पडल्यानंतर जन्म मृत्यूचे बंधन पडते आणि मग तुम्ही त्यामध्ये नाडले जाल. या श्रीहरीच्या नामाचे सार तुम्हाला कळत नाही का. उगीच डोळे झाकून का बरे घेता. जर तुम्ही आताच स्वहिताची काळजी जर घेतली नाही तर तुम्हाला गाढवाचा कुत्र्याचा जन्म सुद्धा येऊ शकतो. जर अनेक प्रयत्न केले तरच पडीत जमिनीतून चांगले पीक काढता येते. तसे श्रम करून श्रीहरीची प्राप्ती करून घ्या. तुमचे हित करून घेण्याचे तुमच्याच हातात असून सुद्धा तुम्ही ते का बरे करून घेत नाही. गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घालणे मुद्रा लावणे हेच खरे शोभा देणारे अलंकार आहेत. तुकाराम महाराज म्हणतात विष्णू दासांनी कशी कीर्ती केली आहे ते पहा. देवी देऊळ शेविले उदक कोरडेची ठेविले नवे मत गुड उमाने काही तू आप आपणा पे पाही पाठी पूर्व संडला सरिता सागर तुंबुनी ठेला वांजे घरी बाळताना एक बाळी दुकाना तुका म्हणी पैसू अनुभव या ठावा गोडी रसू. अरे स्वस्वरूपाचा त्याग करून देवळात गेल्यामुळे मीपणाच्या अवस्थेस असल्यामुळे मायारूपी उदेक म्हणजे पाणी नाहीच होऊन कोरडेच उरते. हे माझे मत काही गुढ किंवा उखाण्यासारखे नाही. तो आपल्याच ठिकाणी आपलेपणाचा विचार करून पहा. सुरुवातीला देहभावाची जाणीव होऊन पाटात लहानसा पूर झाला. तोच पुढे वाढला आणि त्यामुळे सर्व नद्या आणि समुद्र सुद्धा भरून गेले. वांज स्त्रीच्या घरी एक तान्हे मूल असून ते दोन कानामध्ये एकच भिकवाळी घालते. हे जसे खोटे तसेच मी माझे तुझे हे म्हणणे सुद्धा खोटे आहे. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या चित्तात देहभावाचा किंवा मीपणाचा भाव नसून मोकळीच जागा सर्वत्र भरून राहिली आहे अशा अनुभवी लोकांना या रसाची गोडी माहीत असते. लोह गावी कीर्तनात मेलेले मूल जिथे झाले ते समयी स्वामींनी अभंग केले ते अशक्य तो तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना नावया मागे काय जाणू स्वामीचे पवाडे आता का रोकडे जाऊ नये थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे म्हणवे तो दासू काय थोडे तुका म्हणे माझे निववावे डोळे दाऊने सोहळे सामर्थ्याचे. हे नारायणा मृत झालेल्या जीवाला तू पुन्हा जिवंत करणे यात तुम्हाला अशक्य असे काहीच नाही. पाठीमागील काळामध्ये स्वामीने अशा प्रकारची कीर्ती केलेली आम्हाला माहित आहे. मग आता त्याप्रमाणे प्रत्यक्ष करून का दाखवू नये. समर्थाच्या काशेला आम्ही लागलेलो आहोत हे आमचे थोर भाग्य आहे. आम्ही देवाचेच दास आहोत असे स्वतःला म्हणून घेतो हे काही थोडी झाले.
तुकाराम महाराज म्हणतात, देवा आपल्या सामर्थ्याचे सोहळे दाखवा आणि माझे डोळे शांत करा. दाता तू एक जाना नारायणा स्मरवी, अनिक नाशिवंते कायू न सरे हायू ज्यांच्याने, यावीत या काकुलती जे दाविती सुपंथू, तुका म्हणे उरी नुरी त्याचे खरे उपकारू. जो कोणी या नारायणाचे स्मरण करतो तोच एक दाता आहे, ज्याच्या दानामुळे याचकांची तळमळ संपत नाही. त्या इतर नाहीशा होणाऱ्या वस्तूंची काही किंमत नसते. जे साधू संत सन्मार्ग दाखवतात त्यांनाच तळमळीने शरण जावी. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांच्या देणगीने काही कमतरताच शिल्लक राहत नाही त्यांचेच खरे उपकार समजावेत. अलंकापुरी ब्राह्मण धरणे धरून 42 दिवस उपवासी होता. त्याचा दृष्टांत झाला की देहूस तुकोबापाशी जावे. ब्राह्मण स्वामीपी आला. त्याबद्दल अभंग 31. श्री पंढरीच्या पतित पावना एक विज्ञापना पायासी, अनाथा जीवांचा तू काज कैवारी, ऐशी चराचरी वृदावळी, न संगता कळी अंतरीचे गुजू, आता तुझी लाजू तुझ देवा, आळी कर ज्याचे करीशी समाधानू, अभयाचे दानू देऊन या, तुका म्हणी तुझी खेळी दोही ठाई, नशेल तो देई धीर मना. हे पंढरीनाथा पतित पावना, तुझ्या पायाजवळ माझी एक विनंती आहे. जे अनाथ जीव आहेत त्यांचे काम करून तू त्यांचा कैवारी होतोस, अशी तुझी ख्याती कीर्ती या जगामध्ये पसरली आहे. तेव्हा आमच्या अंतकरणामधील गुप्त गोष्ट तुम्हाला न सांगता सुद्धा समजते. म्हणूनच तुझी लाज आता असू दे. जे कोणी हट्ट घेतात त्यांना तू अभयदान देतोस आणि समाधान करतोस. तुकाराम महाराज म्हणतात, तूच दोन्ही ठिकाणी खेळ खेळत असतोस. आमच्या मनामध्ये जे धैर्य नाही ते तू दे. अगाई उदारा गा विश्वंभरा, रखमाईच्या वरा पांडुरंगा, अगा सर्वोत्तमा गा कृष्णा रामा, अगा मेघश्यामा विश्वजनित्या, अगा कृपावंता जीवन तू दाता, अगा सर्वसत्ता धरितया, अगा सर्वजाना गा नारायणा, करुणा वचना चित्त द्यावी, तुका म्हणी नाही अधिकार तैशी, सरते पायापाशी केली मागे. हे रुक्माईच्या पती पांडुरंगा विश्वंभरा, तू फार उदार आहेस. अरे कृष्णा रामा मेघश्यामा, विश्वाला जन्म देणाऱ्या तू सर्वात उत्तम आहेस. देवा तू कृपावंत आहेस, सर्वांना जीवदान देणारा दाता आहेस. तू सर्व सत्ता धारण करणारा सत्ताधारी आहेस. नारायणा तू सर्व जाणता आहेस. तू माझ्या करुणा वचनाकडे लक्ष दे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांना कसलाही अधिकार नाही त्यांना सुद्धा तू आपल्या पायाशी आश्रय देतोस आणि त्यांचे रक्षण केलेले आहेस. नव्हे दास खरा परे झाला हा डांगुरा, याशी काय करू आता तू हे सकळ जाणता, नाही पुण्य गाठी जे हे वेचू कोणासाठी, तुका म्हणी का उपाधी वाढविली कृपानिधी. तेव्हा मी तुझा खरा दास नसून सुद्धा माझी कीर्ती सर्व जगामध्ये झालेली आहे. याला मी आता तरी काय करू हे तू जाणतोच आहेस. कुणासाठी पुण्य खर्च करावे तर ते सुद्धा जवळ नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे कृपानिधी देवा, माझ्या मोठेपणाची उगीच उपाधी का वाढवली आहेस. तुझ विनसत्ता नाही वाचा वदविता, ऐशी आम्ही जाणू दासू म्हणून झालो उदासू, तुम्ही दिला धीरू तेने मन झाले स्थिरू, तुका म्हणी आडू केलो मी हे तुझे कोडू. देवा माझी वाणी वदवण्याची सत्ता तुझ्याशिवाय इतर कुणाकडे नाही असे आम्ही दास जाणत असून सर्व गोष्टीविषयी उदास झालो आहोत. देवा तुम्हीच धीर दिल्यामुळे माझे मन शांत आणि स्थिर झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मला तुम्ही आड करून पाठीशी घातले हे खरोखर तुमचे मोठे कौतुक आहे. काय मी जाणता तुम्हाहुनी अनंता, जो हा करू अतिशयू का तुम्हा दया नाही, काय तुझ नाही कृपा विश्वाची या माय बापा, तुका म्हणे वाणी माझी वदे तुम्हाहुनी. हे अनंता कृपाळू असलेल्या देवा, तुमच्यापेक्षा मी काय अधिक जाणता आहे. मी अतिशयपणा उगीच का म्हणून करावा. तुम्हाला माझी का दया येत नाही. हे विश्वाच्या माय बाप्पा, तुम्ही माझ्यावर कृपा का करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझी वाणी तुमच्यापेक्षा काय जास्त बोलणारी आहे. काय ज्ञानेश्वरी उने तेही पाठविले धरणे, ऐकून आले की तू म्हणून जाणवली हे मातू, तरी जाणे धनी वदे सेवकाची वाणी, तुका म्हणे ठेवा
होता सांभाळावे देवा. श्री ज्ञानेश्वरांच्या जवळ कशाची कमतरता आहे का, म्हणून त्यांनी हा धरणेकरी माझ्याकडे पाठवला. त्यांनी लिहिलेल्या पत्रामधील मजकूर ऐकला म्हणून तर ही गोष्ट मला समजून आली. सेवकाची वाणी ऐकणारा हा स्वामी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा परमार्थाचा हा ठेवा तुम्ही नीट सांभाळून ठेवा. ठेवून या डोई पायी झालो उतराई, कारण ते तुम्ही जाणा मी तराळू नारायणा. प्रसंगी वचनू दिले त्याची खावे अन्नू, तुका म्हणे भारू तुम्ही जाणा थोडा फारू. देवा तुमच्या पायावर डोके ठेवून मी उतराई झालोय. हे भगवंता, याचे कारण असे आहे की ते तुमचे तुम्ही जाणा, मी फक्त बातमी देणारा तराळ झालो आहे. प्रसंग येईल त्याप्रमाणे बोलणे आणि द्याल ते अन्न खाणे एवढेच मला माहीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आमचे थोडेफार ओझे तुम्ही जाणत आहात. उपदेश अभंग. नको काही पडू ग्रंथाचे भरी, शीघ्र व्रत करी हे चेकू. देवाची चाडी आळवावे देवा, ओस देह भावा पाडून या. साधने घालिती काळाची मुखी, गर्भवास शेकी न चुकते. उधाराचा मोक्ष होय नव्हे ऐसा, पतनाशी इच्छा आवश्यकू. रोकडी पातली अंग संगे जरा, आता उजगरा कोठवरी. तुका म्हणी घाली नामासाठी उडी, पांडुरंग थडी पावविलू. उगीच तू नको त्या ग्रंथाच्या खटपटीमध्ये पडू नकोस, ग्रंथ अभ्यासामध्ये वेळ घालू नकोस. पुढे सांगितलेले एक व्रत मात्र तू नियमाने करीत राहा. देवाच्या इच्छेने देवास आळवावे, देहभावास दूर करावे आणि देवाची प्रार्थना करावी. याशिवाय इतर प्रकारची साधने तुला काळाच्या मुखात नेऊन सोडतील आणि शेवटी तुझा गर्भवास काही चुकणार नाही. मेल्यानंतर मोक्ष मिळेल असे उधारीचे सांगणे म्हणजे मोक्ष नसल्यासारखाच आहे. म्हणून मुद्दाम पतनाची इच्छा का बरे धरून ठेवावी. अंग संगाने उघड उघड म्हातारपण आले आहे, आता तुला जागे तरी कुठवर करू. तुकाराम महाराज म्हणतात, हा पांडुरंग स्वतःच्या नामासाठी भवनदीमध्ये उडी घालतो आणि तुला पहिलं तीराला निघून पोहोचवी. नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे, आणून निराळे द्यावे हाती. इंद्रियांचा जीव साधून या म्हणू, निर्विषय कारणू असे तेथे. उपास पारणी अक्षरांची आटी, सत्कर्मा शेवटी असे फळू. आदरी संकल्प वारी अतिशयू, सहजते कायू दुःख जाणू. स्वप्नींच्या घाई विवळशी वाया, रडे रडतिया सवे मिथ्या. तुका म्हणे फळ आहे मुळापाशी, शरण देवाशी जाय वेगी. अरे देवाजवळ काय मोक्षाचं गठोळ आहे की तुला वेगळेपणाने ते आणून तुला द्यावं. विषयाकडे ओढल्या जाणाऱ्या विषयांना सावरावं आणि आपलं मन पूर्णपणे निर्विषय करावे. याच गोष्टी मोक्ष रूपाच्या आहेत. नाना प्रकारचे उपास, व्रतांची पारणी, अक्षरे घोकण्याची खटपट इत्यादी सर्वांपासून शेवटी अशाच सत्कर्माची फळे मिळत राहतात. मोठ्या आदराने नाना प्रकारचे संकल्प करण्याचे सोडून द्या. त्यांचा सोच सोडा म्हणजे दुःखाचा सहजपणे नाश होईल. स्वप्नामध्ये झालेल्या धनाच्या दुःखामुळे व्यर्थ का बरे विवळतोस, दुःख करतोस आणि उगीच रडतोस. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तू मूळच्या देवालाच ताबडतोब शरण जा, म्हणजे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणची सर्व फलप्राप्ती तुला प्राप्त होईल. तेजिले भेटवे आणूनी वासना, गाविल्याचे जना काय काजू. आळवावी देवा भाकुने करुणा, आपुल्या मना साक्ष करी. नाही जावे यावे दुरुनी लागतू, आहे साक्षभूत अंतरीचा. तुका म्हणी हा हे कृपा सिंधू, तोडी भवबंधू तात्काळिकू. अरे जे टाकून दिलेलं आहे त्याची पुन्हा पुन्हा इच्छा केली तर त्याची प्राप्ती आपणाला होते, पण त्याग केल्याची फुशारकी लोकांमध्ये मारण्याचे काही सुद्धा कारण नाही. त्यापेक्षा आपल्या मनाला साक्षी ठेव आणि देवाची करुणा भाग आणि त्या देवाला करुण भावाने आळवावे हे उत्तम नाही का. यासाठी काही दूर जावे लागत नाही किंवा यावं लागत नाही. याला अंतरीचा प्रभू साक्ष आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा कृपेचा सागर ताबडतोब भवसागराचे बंधन तोडून टाकतो आणि हे बंधन तोडून टाकण्याला तो पूर्णपणे समर्थ आहे. गोविंद गोविंद मना लागलिया छंदू, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. आनंदले म्हणू प्रेमे पाझरते लोचनो, तुका म्हणी आळी जेवी नुरेची वेगळी.
मनाला जर एकसारखा गोविंद गोविंद असा छंद लागलेला असेल तर त्यामुळे आपला देहच गोविंद रूप बनून जातो आणि मग देव आणि देह यामध्ये काहीच भेद उरत नाही. मग सर्व काही आनंदाने भरून जाते आणि डोळे प्रेमाश्रूने पाझरू लागतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे आळी पतंगाचे ध्यान करता करता तिला पंख फुटतात आणि ती सुद्धा पतंग बनून जाते, निराळी उरत नाही, अशीच त्या गोविंदाच्या छंदाने तुझी सुद्धा अवस्था होऊन जाईल आणि तू प्रत्यक्ष गोविंदच बनून जाशील, प्रत्यक्ष परमेश्वर होशील. ज्याचे दया ध्यानू तेची होयो त्याचे म्हणू, म्हणून अवघे सारा पांडुरंगू दृढ धरा. समखुन ज्याचे पायू उभा व्यापक विटे ठायू, तुका म्हणी नभा परता अनुचा ही गाभा. ज्याला ज्या विषयाचे ध्यान असते तो मनुष्य शेवटी त्याच रूपाचा आकार धारण करतो, त्याच रूपाला तो पोहोचत असतो. म्हणूनच इतर सर्व गोष्टींचा पसारा दूर सारा आणि या पांडुरंगाला मनामध्ये दृढ भावाने धारण करा. हा पांडुरंग समचरण जोडून विटेवर उभा राहिला आहे, तोच सर्व जगाला व्यापून उरला आहे, अशी मनामध्ये खुणगाट बांधा. तुकाराम महाराज म्हणतात, असा हा देव आकाशाहून थोर आहे आणि अणु रेणूंच्या गाभ्यामध्येही सुद्धा तोच आहे. पाहुन या ग्रंथ करावे कीर्तनू, तेव्हा आले जाण फळ त्याचे. नाही तरी वाया केली तोंडपिटी, उरिते शेवटी उरलिशे. पढून या वेद हरी गुण गावी, ठावे ते जाणावे तेव्हा झाले. तपतीर्थाटनी तेव्हा कार्यसिद्धी, स्थिर राहे बुद्धी हरीच्या नामी. याग यज्ञाधिक काय दान धर्म, तरी फळ नाम कंठी राही. तुका म्हणे नको काबाडाचे भरी, पडो सार धरी हेची को. अनेक प्रकारचे ग्रंथ पाहून जर कीर्तन केले तर ते ऐकण्यासारखे पाहण्यासारखे होते. मग ते फलद्रूप सुद्धा होऊ शकते. नाहीतर तोंडाने उगीच बडबड करणे व्यर्थ आहे, शेवटी नुसती बडबडच उरते. 4 वेदांचा अभ्यास करून जर हरीचे गुण गायले तर त्यांचा अर्थ समजला असे समजावे. म्हणजे वेद वाचून जर हरीचे गुण गात नसेल, भक्ती करीत नसेल तर ते वेद पठण सुद्धा व्यर्थ समजावे. तपश्चर्या, तीर्थयात्रा इत्यादी कार्यसिद्धी केव्हा होईल तर श्रीहरीच्या नामस्मरणामध्ये जेव्हा बुद्धी स्थिर होऊन राहते तरच त्या तीर्थयात्रेची आणि तपश्चर्याची फलश्रुती झाली अशी समजावी. यज्ञ यागादी कर्मे दानधर्म किती जरी केले तरी प्रभू नाम जर कंठामध्ये असेल तरच त्याचे फळ मिळते. तुकाराम महाराज म्हणतात, उगीच व्यर्थ खटपटीच्या किंवा श्रमाच्या भरीच पडू नको आणि सर्व साधनांचे सारभूत एकच तत्व जे हरिनाम आहे तेच ध्यानी धर आणि तेच कंठामध्ये धारण कर. सुखे खावी अन्नू त्याचे करावे चिंतनू, त्याचे दिले त्याशी पावे फळू आपणाशी. आहे हा धारू नाम त्याचे विश्वंभरू, नाही रिता ठाऊ तुका म्हणे पसरी भाऊ. त्या भगवंताचे चिंतन करीत करीत मोठ्या सुखाने अन्न खावे किंवा ज्याचे अन्न खावे त्याचे सुखाने चिंतन करीत राहावे. ज्याचे अन्न त्यालाच अर्पण केल्याचे फळ मात्र आपल्याला मिळते. याला आधार आहे कारण तो विश्वाचे पालन करणारा विश्वंभर आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्याशिवाय कुठेही रिकामे स्थान नाही, सर्वत्र तोच भरून राहिला आहे, असा भावाचा सतत प्रसार करावा. संकोचोनी काय झालाशी लहानू, घेई आपोषणो ब्रह्मांडाचे. करोनी पारणी आचवे संसारा, उशिर उशिरा लावू नको. घरकुलानी होता पडीला अंधारू, तेने केले फारू कासा विसू. झुगारुनी दुरी लपविले काठी, तुका म्हणे वाखे कौतुकाचे. अरे तू आपल्या मनाचा चित्ताचा संकोच करून एवढा लहान का बनतोस? देवाला आपल्या चित्तामध्ये ठेवून सर्व ब्रह्मांडास एकाच वेळी प्राशन कर. अशा प्रकारे संतुष्ट होऊन संसारात सोडून द्यावे. या कामी उशीर वाढवू नये. मी आणि माझे छोटेसे घर या भावनेच्या अज्ञानामुळेच अंधार पडलेला होता, त्यामुळे तू फारच कासावीस झालेला होतास. तुकाराम महाराज म्हणतात, आई बाळाच्या समाधानासाठी एखादा पदार्थ टाकून दिल्याचे दाखवते, तो परत काखेत लपवून ठेवते. त्याप्रमाणेच या परमेश्वराच्या चमत्कारिक चेष्टा आहेत. माझ्या बापे मज दिदले भातुके, म्हणून कवतुके क्रीडा करी. केली आळी पुढे बोलिलो वचनो, उत्तम हे ज्ञान आले त्याचे. घेऊन विभाग जावे नवलाह्या,
आले ती ठाया आपुलिया. तुका म्हणी ज्ञानदेवी समुदायू, करावा मी पायो येईन वंदू. माझ्या बापाने मला हा प्रेमाचा ठाऊ दिलेला आहे, म्हणूनच मी मोठ्या कौतुकाने या ठिकाणी क्रीडा करीत आहे. मी हट्टाने लाडाने वागलो आणि त्याच्या पुढे बोललो, त्यामुळे त्याचे उत्तम ज्ञान मला प्राप्त झाले. तू ज्या आपल्या स्थानावरून आला आहेस त्याच ठिकाणी आपल्या वाटणीचा वाटा घेऊन ताबडतोब परत जा. तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानदेवांच्या ठिकाणी अनेक भक्तांचा समुदाय आहे. मी सुद्धा त्या ठिकाणी येऊन त्यांच्या पायांना वंदन करीन. ज्ञानियांचा राजा गुरु महाराऊ, म्हणते ज्ञानदेव ऐसे तुम्हा. मज पामराही काय थोरपणू, पायीचे वाहन पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे, इतर तुळणे काय पुरे. तुका म्हणे नेने युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानदेवाना म्हणतात की आपण सर्व ज्ञानी लोकांमध्ये श्रेष्ठ गुरुराज आहात आणि म्हणूनच आपल्याला ज्ञानदेव असे म्हणतात. मला या गरीबाला हा थोरपणाचा मान तुम्ही का दिलात? पायातील वाहन पायातच बरी दिसते. ब्रह्मादिक देव सुद्धा तुम्हाला शरण येतात, मग इतर देवांची तुलना तुम्हाला कशी काय पुरी पडेल? तुकाराम महाराज म्हणतात, मी काही इतर कलाकुसरीची किंवा रीतीभातीची खोली जाणत नाही. मला युक्तीची खोली माहीत नाही, म्हणूनच मी तुमच्या पायावर मस्तक टेकवलेलं आहे, मस्तक ठेवलं आहे. बोलेले कुरे वेडे वाकोडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार म्या पुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया ते किंकरा. मुले लेकरे वेडी वाकडी उत्तरे बोलतात, तसा मी बोलतो आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज, याबद्दल मला तुम्ही क्षमा करा. तुम्ही सिद्ध पुरुष आहात, माझा अपराध तुम्ही लक्षात आणू नका. मी तुमचा अधिकार न विचारताच हे सर्व बोलत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे ज्ञानेश्वरा, मला चाकराला आपल्या पायापाशीच आश्रय द्या. काय तुम्ही जाना करू अवेर नारायणा, तरी आलटक्याची गोही निवडली दुसरी ठाई. कळो अंतरीचा गुणू, नये फिटल्या वाचुनू. आणिली अनुभवा जनाच्या हे ज्ञानदेवा, अनेक कोणी भीती त्यांच्या चिंतने विश्रांती. तुका म्हणे बीजपोटी फळ तैशेची शेवटी. हे नारायणा, तुम्ही अवेर करण्याचे कधी जाणत नाही. जी साक्ष लटकेपणाची असते, खोटी असते, ती दुसऱ्या ठिकाणी उघडी पडतेच. अंतकरणामधील गुण मोकळे झाल्याशिवाय, प्रकट झाल्याशिवाय समजून येत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी हे लोकांच्या अनुभवास आणून दिले आहे. त्यांच्या चिंतनाच्या योगाने दुसरे कसलेही भय उरत नाही, उलट मनाला समाधान मिळते. तुकाराम महाराज म्हणतात, बीजाच्या अंगी जसा गुणधर्म असतो त्याप्रमाणेच शेवटी त्या फळाला सुद्धा तोच गुण प्राप्त होतो आणि त्या फळापासून सुद्धा तोच गुणधर्म आपल्याला मिळत असतो. अविश्वासियाचे शरीर सुतके, विटाळ पातकी भेदवाही. काय त्याचा विल जाईल मांडवा, होता तैसा ठेवा आला पुढे. मातीचा संकल्प व्हावा राजबिंडा, कपाळीचा धोंडा उभा ठाके. तुका म्हणे जैसा कुचराचा दाना, परिपाकियांना न मिळे जैसा. परमार्थामध्ये किंवा ईश्वरावर ज्याचा विश्वास नाही त्याचे शरीर सुटके आहे, असा पातकी मनुष्य अंतकरणामध्ये भेदभावाचा विचार वागवीत राहतो. अशा प्रकारच्या माणसाचा कधी वंश विस्तार वाढेल का? जसे पूर्व संचित असेल तसाच त्याच्या वाट्याला भाग येत असतो. आपले मूल राजबिंडे व्हावे अशी आपल्या आईची इच्छा असते, पण प्रारब्धानुसार तिच्या पुढे निवळ धोंडाच जन्माला येतो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे एखादा कुचर दाना म्हणजे न शिजणारा दाना स्वयंपाकाच्या वेळी टणक होऊन वेगळा राहतो, वेगळा निघतो, त्याप्रमाणेच तो मनुष्य सुद्धा खोटा आहे असे समजावे. तामसाची तपे पापाचे शिदोरे, तमोगुणे भरे घातले ते. राज्य मदाड सुखाचे संपत्ती, उल्लंघुनी जाती निरय गावा. इंद्रिय जमिली छाजिती जीवी, नागवती ठावी नाही पुढे. तुका म्हणी हरी भजना वाचुनु, करीती तोषीन पाहू नये. तमोगुणी तापसी तपाच्यामुळे पापाची शिदोरी बरोबर वागवत असतो. असे तामसी लोक तपास तमोगुणाने भरीस घातले असतात. राज्य, पद, सुख, संपत्ती इत्यादी सर्व मागे टाकून ते नरकाच्या गावाला जातात. इंद्रियांना पुष्कळ दडपले पण मनामध्ये जर इच्छा राहिली
तर जिवंत असली तरी त्यामुळे पुढे सर्वस्वाचे हरण होईल हे त्यांना समजत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, एका हरिभजनाशिवाय इतर जे काही श्रम करतो ते पाहू नये. इतर सर्व श्रम हे वाया आहेत. हरिभजन हेच एक सार आहे. हरे कथे वाचून इच्छिते सोहितो, हरे जनचित्त न घला तेथे. जाईल भंगून आपुला विश्वासू, होईल या नासू कारणांचा. ज्याची या बैसावे भोजन पंगती, त्याची या संगती तैसे खावी. तुका म्हणे काय झाले ते जाणते, देवाही परते थोर तुझे. हरिकथा न करता जर स्वतःचे हित होईल असे जे इच्छितात त्यांच्याकडे हरिभक्तांनी आपले लक्ष जाऊ देऊ नये, त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. कारण असे झाले तर हरिकथेमधील त्यांचा विश्वास दुभंगून जाईल आणि त्यामुळे कार्याचा नाश होईल. ज्याच्या पंक्तीस भोजनासाठी बसावे त्याच्याप्रमाणेच खावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही देवापेक्षा सुद्धा विशेष शहाणे झाला आहात की काय. सेवके करावे स्वामीचे वचनो, त्याचे हो तुपनो कामाने. घेईल जीव का सारील परते, भंगलिया चित्ते सांदिजेना. खद्दे तू दावावी रवे केवी वाटू, आपुलेचे नीटू उसंतावे. तुका म्हणी तू ज्ञानाचा सागर, परीने दियागर भिजू भेदे. सेवकाने आपल्या धन्याच्या आज्ञेप्रमाणे वचनाप्रमाणे वागावे. त्या ठिकाणी मी तुपणाचा काही उपयोग होण्यासारखा नाही. धन्याला मी तुपणा करीत राहू नये. तो आपला जीव घेईल किंवा कामावरून दूर सारील, पण त्याची आज्ञा सोडू नये. कारण एकदा चित्त भंगले की ते पुन्हा सांधले जात नाही. एखाद्या काजव्याने सूर्याला वाट कशी काय दाखवावी. आपल्या सरळ मार्गाने जावे हेच बरे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर हे ज्ञानाचे सागर आहेत. भेदभावाच्या ओलाव्याने ते कधी आपले हृदय ओलावू देत नाहीत. म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये कधी भेदभाव निर्माण होत नाही. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळू, अंग्याचे बळू रेडा बोली. करील ते काय नव्हे महाराजू, परी पाहे बिजो शुद्ध अंगी. जेने हे घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. तुका म्हणे तेथे सुखाचा येऊने, राहे समाधानी चित्ताची. अरे ज्या ज्ञानेश्वर माऊलीच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे आणि ज्याने रेड्याच्या मुखातून वेद वदवले, असे ज्यांचे सामर्थ्य आहे, असे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणून करणार नाहीत. त्यांना सर्व काही शक्य आहे, परंतु ते अंगी असणाऱ्या शुद्ध बीजाची परीक्षा करतात. या ज्ञानेश्वरांनी मुक्तीचे अन्नछत्र घालून वैष्णवांचा मेळावा जमा केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांच्या ठिकाणी सुखाला कोणतीच उणीव नाही. त्यांच्या आश्रयाने चित्ताला समाधानच मिळते. बहुता छंदाचे बहु वशे जणू, नये वाटू मनो त्यांच्या संगी. करावा जतनू आपुला विश्वासू, अंगाला रसू आवडीचा. सुखाची समाधी हरी कथा माऊली, विश्रांती सावली शिनली यांची. तुका म्हणे बुडे बांधोनी दगडू, तेथे काय कोडू धावायाचे. या जगातले लोक अनेक मतांचे असतात. त्यांच्या नादी लागून आपण आपले मन बाटू देऊ नये. आपल्या ठिकाणी भक्ती सुखाविषयी प्रेमाचा जो विश्वास निर्माण झालेला आहे त्याचेच नेहमी जतन करावे. हरिकथा माऊली ही सुखाची समाधी आहे आणि जे दमले भागलेले आहेत त्यांच्यासाठी विश्रांतीची सावली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, गळ्यामध्ये दगड बांधून जे बुडण्याच्या तयारीत आहेत त्यांना वाचवण्यासाठी धावत जाण्यात काही फायदा नाही. हरी कथे नाही विश्वास ज्याचे ठाई, त्याची वाणी अमंगळू. कान उंदो राचे बिळू, सांडुनी हारसू. करीती आणि कू सायासू. तुका म्हणे पिसी, वाया गेली किती ऐशी. हरिकथेविषयी ज्याच्या मनामध्ये विश्वास नसतो त्याची वाणी अमंगल आहे आणि जणू काय ती उंदराची बिळेच आहे. हा हरिकथेचा गोड रस सोडून इतर साधनांची खटपट लोक का करतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशी कितीतरी वेडी माणसे भलत्या नादी लागतात आणि वाया जातात. प्रेम अमृताची धारू, वाहे देवाही समोरू. ऊर्ध्व वाहिनी हरिकथा, मुकुटमणी सकळा तीर्थ. शिवाचे जीवनू, जाळी महादोषू कीर्तनू. तुका म्हणी हरी, हिची स्तुती वाणी थोरी. हरिकथेचे प्रेम ही अमृताची धार आहे आणि देवाच्या समोर ती नित्य वाहत असते. हरिकथेचे तीर्थ वर वाहत जाणारे असून ते सर्व तीर्थांचा मुकुटमणी आहे. कीर्तन हे जीवाचे जीवन असून
या कीर्तन श्रवणामुळे महादोषांचे पातक नष्ट होऊन जाते. तुकाराम महाराज म्हणतात, या कथेची स्तुती प्रत्यक्ष श्रीहरी सुद्धा करीत असतात. आता माझ्या मना हिची घडो उपासना, ऐशी करी पांडुरंगा प्रेम ओसंडशी अंगा, सर्व काळ नाही वाचे विटू आडभई, तुका वैष्णवा संगती हेची भजन पंगती. माझ्या मनाकडून आता याच हरी कथेची उपासना घडून यावी. हे भगवंता पांडुरंगा, तू आता या कथेविषयी प्रेम अंगभर भरून जाईल असे कर. सर्व काळ जरी या हरिकथेचे सेवन केले तरी तिचा वीट कधी येत नाही आणि भय सुद्धा वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवाच्या संगतीमध्ये हरिकथेचेच भोजन होत असते. उपास कराडी तेही करावे बापुडे, आम्ही विठोबाचे दासू चिंता जुगारिली आसू, भक्तीच्या उत्कर्षे नाही मुक्तीचे ते पिसे, तुका म्हणे बळू अंगी आमुच्या सकळू. उपासाधिकांचे कष्ट जे कोणी बिचारे करतील त्यांनी ते करावेत. आम्ही मात्र या विठोबाचे दास होऊ आणि सर्व चिंता आणि इच्छा सर्व काही दूर सारू. आमच्यामध्ये भक्तीचा उत्कर्ष झालेला असल्यामुळे आम्हाला मुक्तीचे वेळ कधी वाटले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या भक्तीमुळेच आमच्या अंगी सर्व प्रकारचे बळ आलेले आहे. कळविली तैशी केली कटकटू, वाकडे का निटू देव जाणे, कोणा कारणे हे झाले शे निर्माणू, देवाचे कारणू देव जाणे, तुका म्हणे मी या धीमाना वेगळा, घालून गोपाळा भारसे. मी जी काही कटकट बडबड करीत आलेलो आहो ती सरळ आहे की वाकडे आहे हे मला माहित नाही, तो एक देवच जाणे. हे सर्व कुणासाठी निर्माण झाले आहे हे देवाचे करणे देवच जाणतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी मात्र कर्तेपणाच्या अभिमानापासून निराळा राहिलो असून माझा सर्व भार मी त्या भगवंतावर घातलेला आहे. तुम्ही येथे पाठविला धरणे करी, त्याची झाली परी ऐकाते, आता काय पुढे वाढवणी विस्तारू, झाला समाचारू ऐका तू, देवाचे उचितू एकादश अभंगू, महाफळ त्यागू करुणी गेला, तुका म्हणी सेवा समर्पुनी पायी, झालो उतराई ठावेसू. ज्ञानेश्वर महाराज, तुम्ही या ठिकाणी जो धरणेकरी ब्राह्मण पाठवला त्याचा काय वृत्तांत झाला तो ऐका. यापुढे फार विस्तार कशासाठी करू, काय प्रकार झाला तो नीट समजून घ्या. देवाचे योग्य वर्णन असलेले 11 अभंग मी त्याला करून दिले. शिवाय प्रसाद म्हणून महाफळ नारळ सुद्धा दिला, पण तो त्यांचा त्याग करून निघून गेला. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही सांगितलेली सेवा मी तुमच्याच चरणी अर्पण करून उतराई झालो आहे हे तुम्हाला माहीत असू द्या. मरण माझे मरून गेले, मज केले अमरू, ठाव पुशिले बुड पुशिले, ओस ओसले देह भावा, आला होता गेला पुरू, धरिला धीर जीवनी, तुका म्हणे गुणादीचे झाले साचे उजवणे. माझे मरणच मरून गेले आहे आणि मी मात्र अमर झालो आहे. त्याचा ठाव ठिकाणा असणारा जो देहाभिमान तोच मी मुळापासून सोडून दिला. देहभावालाच शून्य करून मी सर्व सोडून दिला आहे. ज्या मार्गाने हा देहभावनेच्या विचारांचा पूर आला होता त्याच मार्गाने तो निघून सुद्धा गेला. मी मात्र हरिकृपेने जीवनामध्ये धीर धरून राहिलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याजवळ ते फार जुने ठेवणे होते त्याचे खरोखर आज सार्थक झाले. माझे लेखी देव मेला असो त्याला असेल, गोष्टी न करे नावने घे, गेलो दोघे खंडोनी, स्तुती समवेत निंदा, केला धंदा उदंडू, तुका म्हणे निवांत ठेलू, वेचित आलो जीवितू. माझ्या दृष्टीने आता देव सुद्धा मरून गेला आहे. ज्या कुणाला देव असेल त्याला असू द्या. आता मी त्याची गोष्ट करणार नाही आणि त्याचे नाव सुद्धा घेणार नाही. देवभक्त असा आमचा दोघांचा जो संबंध होता तो आता संपून गेला आहे. आजपर्यंत मी त्याची अनेक प्रकारे स्तुती केली आणि निंदा सुद्धा केली आणि हा स्तुती निंदेचा पुष्कळ उद्योग मी केला. तुकाराम महाराज म्हणतात, आजपर्यंत मी त्याच्यासाठी माझ्या जीवनाचा खर्च केला, पण आता मात्र मी सर्व सोडून निवांतपणे बसलो आहे. लवविली तयास वेलवे जाते, अभिमान हाती सापडेना, भोळी वेचेलीने विष्णुदासा साजी, तेथे भाव तुझे हारपते, अर्चन वंदनू नवविधा भक्ती, तया क्षमा शांती तया ठाई,
तये गावी नाही दुःखाचे वसती अवघाचे भूती नारायण अवघेची झाली सोवळे ब्रह्मांडू विटाळाचे तोंडू न देखती तुका म्हणी गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. जो कोणी नम्र झालेला भेटतो त्याच्याबरोबर जे विनम्र होऊन जातात असे वैष्णव कधी अभिमानाच्या हाती सापडत नाहीत. अशा या विष्णुदासांना भोळेपणाचा दागिना खरोखर शोभून दिसतो. श्री हरीशिवाय इतर दुसरे असणारे भाव त्यांच्या ठिकाणी लोपलेले असतात. अर्चन वंदन इत्यादी नवविधा भक्ती दया क्षमा शांती इत्यादींची वस्ती त्यांच्या ठिकाणी असते. त्यांच्या गावामध्ये कधीच दुःखाची वस्ती नसते, कारण सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी असणारा नारायण ते जाणतात. त्यांच्या दृष्टीने सर्व ब्रह्मांडच सोवळे झालेले असून अमंगळ विटाळाचे दर्शन त्यांना कधीच होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांच्या थोरवीचा सोहळा वैकुंठात गाजत असतो आणि या भूमीवर तो तसाच गाजत आहे.